रोमहर्षक सामने पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. मॅच ऑन लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला शॉट हेलिकॉप्टर लगवायचा ऑन साइडला. मिडॉनला क्लिअर करा. चेंडू दन 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 करत सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. सुरुवात चांगली राहिली. सलामची जोडी केतन महात्रे आणि धरम अलीमकर अशी सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिला. स्विच हिट. क्या बात आहे. कलात्मक शॉट. चंदू थर्डमॅन रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक तडाखा चौकार. चार धावेने धाव फलक फ्लाय होते. टोटल 8 धावा. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना खार्डी टीम सध्याच्या स्थितीमध्ये खुश असेल. यावेळी देखील ऑन साइडला. क्या बात आहे. बॅकवर्ड स्पेल एक रिजन मध्ये लगातारचा पाठोपाठचा हॅट्रिक चौकार. फलंदाज केतन म्हात्रेच्या बॅट मधून. नाव पण केतन म्हात्रे. केतन म्हात्रे म्हणजेच मोठी जबाबदारी. काल TDPL मध्ये देखील चांगली मॅच पाहायला मिळाली. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. शेवटच्या अगदी चेंडूपर्यंत सामना गेला होता आणि ती मॅच कमी लो स्कोरची मॅच होती. ती सामना तो जिंकला. यावेळी देखील लगातार चौथा चौकार. क्या बात आहे. केतन म्हात्रे नावाला साजेशी असेल ठरल अशी फलंदाजी करत असताना केतन आपण पाहतो चौकार. यस थँक्यू डीजे मास्टरने देखील लगेचच गाणं प्ले केलं. केतन म्हात्रे या फलंदाजाचा यावेळी देखील ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉन मध्ये दूरवरून खेळलो. इथे लगातार 4 चौकार मारल्यानंतर ही मिळते 5व्या बॉलवरती सिंगल. चांगली बॅटिंग. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिली ती म्हणजे खाडी या संघाची. त्यातल्या त्यात केतन म्हात्रे अगदी चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतो 4 चेंडूमध्ये 4 खणखणीत चौकार लगवलेत. बॉलिंगवरती पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलं. अजूनही या षटकातला अंतिम बॉल शिल्लक. चांगली बॅटिंग. ओव्हरपीट बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल जातोय. कव्हर अँड स्वीपर कव्हरच्या अगदी मधून चेंडूची अडवणी होईल का. परंतु चेंडू मात्र जाईल सीमा पार. शेवट गोल केला जातोय. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होती समाप्ती. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना खाली टीमने पहिल्या षटकामध्ये बनवल्या 21 विथआउट लॉस. येस थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय मी म्हणेल सध्याच्या परिस्थितीमध्ये खार्डी टीम भरपूर खुश असेल. कारण निर्णय अगदी त्यांच्या बाजूने लागलेला दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा अगदी पूर्णपणे प्रेशर क्रिएट केला होता गोलंदाजावरती आणि त्याचा फायदा इथे मात्र मिळतो. यावेळी देखील स्टेट डाऊन द ग्राउंड. ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करत असताना केतन म्हात्रेच्या बॅटमधून निघालेला हा 5वा चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती. मोतीराम गोलंदाजी मार्क मोतीरामला देखील पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. यावेळी देखील अगदी स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. परंतु
पॅटर्न बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही. बऱ्याच वेळानंतर हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. धावसंख्या सध्याच्या स्थितीमध्ये स्थिर पाहायला मिळेल. टोटल 25 धावा धावफलकावरती. चांगला स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभारलाय. 3 षटकाचा सामना, कमीत कमी 41 धावा करण्याचा जरूर मानस असेल इथून खर्डी या संघाचा. लोअर फुल टॉस मिनी हेलिकॉप्टर लगवायचा होता, जज करू शकले नाहीत फलंदाज. प्रॉपर टायमिंग जुळला नाही. बॅक टू द बॉलर चेंडू अडवला आणि इथून मात्र लगातार 2 चेंडू डॉट केलेत मोतीराम या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर कमबॅक करून देत असताना इथून मोतीराम पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतो. लिझन प्लेयर आहेत, अनुभव आहे प्रचंड त्यांच्या मागे आणि इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू जातोय. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये खेळाडू येथून उद्देश पाटील चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा. मोतीराम भोईर यांचं मी कौतुक करेल. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळाली. 4 चेंडू त्यांनी टाकलेत आणि 6 धावा खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या उद्देश पाटील या गोलंदाजाने. आता मात्र थोडंसं कमबॅक करत असताना वाकलन टीम अजूनही डॉट बॉल फेकले तर जरूर प्रेशर निर्माण करेल. इथून डॉट बॉल आणि विकेट्स येणं वाकलन टीमसाठी चांगलं राहील, कारण धाव संख्येचा विचार केला टोटल 27 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. फुलटॉस चेंडू लॉलीपॉप बॉल होता. चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. यस, थँक्यू डीजे थोडं लक्ष असू द्या प्लीज. हो, यावेळी देखील फुलटॉस होता. केतन म्हात्रे या फलंदाजाला केतनने 5 चौकार आणि 1 षटकार जरूर ठोकलाय. त्या चेंडूती मिळेल फक्त सिंगल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले. 17.00च्या सरासरीने 34 धावा धावा फलकावरती खर्डी या संघाच्या. चला टीम मीटिंग नको. 12 वाजून 38 मिनिटांनी सामना चालू झाला होता आणि 2 षटके अगदी 8 मिनिटांमध्ये संपवलेत. वाकलन टीम सहकार्य केले चांगलं आणि शेवटच्या षटकामध्ये वेळ अतिरिक्त घालू नका. अंतिम षटक असेल. 2 षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टोटल धाव फलकावर धावा 34. बिनगडी बाद. केतन म्हात्रेची बॅटमधून अगदी आपल्याला 5 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इनिंग ब्रेकमध्ये पुढील होणारी मॅच दानसर आणि वावंजे दोन्ही टीमला आम्ही पहिला पुकार करू. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. फायनल डे असल्या कारणामुळे वेळ अतिरिक्त आम्ही इथं खर्च करणार नाही, त्यामुळे आपणास वेळेवर याचे फायनल डे आहे. अतिरिक्त मॅचेस आहेत. पहिलाच बॉल इथे वाईट फेकला जातोय. गोलंदाज अविनाश भोईर आलाय. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अविनाशला देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. चांगली गोलंदाजी आणि बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी स्विच हिट करायचा होता परंतु संपर्क पाहायला मिळाला नाही. कनेक्शन झालं नाही. पुन्हा एकदा तयार असेल अविनाश भोईर. पहिला चेंडू वाईट बॉल होता, त्यानंतर डॉट बॉल. इथून धावा वाचवाव्या लागतील वाकलन टीमला. धावा चांगल्या रीतीने उभारल्यात. यावेळी पहा गुटना टेक षटकार देख ठोकला षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. खर्डी टीमचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलात. षटकार ठोकला केतन मात्रे. 2 षटकार आणि 5 चौकार त्याच्या बॅटमधून. वैयक्तिक दाव्यांचा जर विचार केला केतन मात्रे गोलंदाज तयार. अविनाश भोईर यावेळी
सोडून दिला जातोय. लाईन चेक केली, पंचांनी सांगितलं हा बॉल फेअर आहे. चांगली बॉलची सांगता. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. याच्याकडे लक्ष असू द्या केतन. चेंडू टप्पा झाल्यानंतर सरळ राहिला असं पंचांचं म्हणणं. त्यामुळे हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. षटकार ठोकल्यानंतर हा बॉल डॉट. अविनाश भोईर या गोलंदाजाचा शरीरापासून दूर हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि सक्सेसफुल ठरलाय. गोलंदाज तयार. हो, यावेळी ओव्हर पिच बॉल अलॉंग द कार्पेटच्या साईडने मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू जातोय दूरवरून. येथील फिल्डर, परंतु या चेंडूवर धाव मिळेल की नाही हे देखील पंच आम्हाला सांगतील. रन नसेल. दोन्ही एंड कडून तुम्हाला क्रीज तुम्हाला सोडावी लागेल. याच्याकडे देखील लक्ष असू द्या तरच ती धाव ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे फक्त मिळेल सिंगल या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावर धावा लागलेत. 42 धावा बिनगड्यांच्या मोबदल्यात. टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतो. यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिट काम बनून जाईल. बॅकअप चांगला राहिला. मिळेल सिंगल. 43 धावा धावा फलकावरती. अंतिम बॉल. केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक. 15 बॉल आणि 37 धावांचे वैयक्तिक खेळ केतन म्हात्रेने केले. वा क्या बात आहे. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार खणखणीत त्याने ठोकले. 5 चौकारासह 15 चेंडू 37 धावांची बहारदार खेळी. शेवटच्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न विथ द स्पिन हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं कनेक्शन खराब राहिलं आणि अशा रीतीनं या चेंडूवर कोणतीही धाव नाही. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले. बॅटिंग करत असताना खार्डे टीम 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते वाकलन संघासमोर. थँक्यू व्हेरी मच. पुढील होणारी मॅच वावंजे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. धानसर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. वावंजे आणि धानसर आपण त्वरित या टॉस करण्यासाठी, कारण आज मेगा फायनल डे आहे त्यामुळे वेळेची बचत आम्हाला इथं करायची आहे. सामना जसा संपेल तसा लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. या टॉस करण्यासाठी फॉर्मॅलिटीज इथून पूर्ण केल्या जातील. श्री मलंग वाबंजे आणि दानसर दोन्ही टीमांना आम्ही पुकार करतोय की पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर आपण कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवा.
चला वावंजे टीम आपण कॅप्टन पाठवा. दानसर टीमला देखील आम्ही विनंती करू. दानसर, यस, दानसर टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. वावंजे टीम आपण आपला कॅप्टन पाठवा, म्हणजेच आपण पावड्यांच्या शुभ हस्ते टॉस इथे करून घेणार आहोत. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा टॉस जिंकून खाडे टीमने बनवल्या 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं वाकलन टीम संघासमोर. तर आदरणीय कैलासदादा मडवी साहेबांचं इथं शुभ आगमन होते मंचावरती. दादा आपलं सहर्ष स्वागत. चला पंच, आपण टाइम अलर्ट करा. 3 षटकाचा सामना आहे. 12:54 झालेत, म्हणजेच 12:55 चेंडू डिलिव्हर केला जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही टीम. पहिले 2 षटक तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे. जर अतिरिक्त तुम्ही वेळ खर्च कराल तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक तुम्हाला फिल्डर घ्यावा लागेल. यास पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धरम अलिमकर. अविनाश भोईर आणि विक्की जाधव अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले वाकलन टीम कडून. पहिलाच बॉल गॅपमध्ये चेंडू ढकलायचा होता. कव्हर रिझर्व्हमध्ये दूरवरून खेळाडू येतील, चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत 2 धावा काढण्याचा वेळ होता आणि 2 धावा जरूर इथं मिळत आहेत बॅटिंग करत असताना वाकलन टीमला. 17 बॉल 41 धाव्यांची गरज. टोटल धावेचा विचार केला 44 करायचं, म्हणजे 42 धावेची अजूनही गरज आहे. 3 षटकाचा सामना. 3 षटकामध्ये तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. चला पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आदरणीय कैलासदादा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दानसर विपक्ष श्रीमलंग वावंजे या दरम्यान हा सामना आपण पाहतोय. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल. यावेळी फुलटॉस बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये खेळाडू तैनात आणि अगदी सोहमच्या माध्यमातून झेल घेतला जातोय. सुपर सेफ हँड्स. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना बॅट्समन अविनाश भोईरची पारी संपुष्टात. पहिल्या विकेटचं पतन ज्या खेळाडूला मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मिळाली होती, अगदी सामनावीर पुरस्कार मिळाला होता, तो अविनाश भोईरला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले. फुलटॉस बॉल होता आणि जज करू शकला नाही. बॅट हातामध्ये थोडीशी हलकीशी फिरली असं काहीतरी वाटलं आणि तिथून मात्र मिड विकेटमध्ये जो सोहम आपण फिल्डर पाहिला त्याने मात्र चांगला झेल घेतला. पकडो कॅच जितो मॅच मैदानाच्या आतमध्ये समीकरण असतं क्रिकेटमध्ये आणि चांगला झेल तिथे घेण्यात आला. टोटल धाव फलक स्थिर. टोटल 2 धावा फलकावरती 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर इथून मात्र वाकलन टीमला सामना जिंकायचा असेल तर इथून फटकेबाजी करावी लागेल, विस्फोटक बॅटिंग करावी लागेल, पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. कारण तुम्ही पॉवर प्लेमध्ये धावा करू शकला नाहीत तर तुम्हाला पुढील 2 षटकामध्ये धावा करणं जड जाईल. कारण 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तैनात असतात. यावेळी देखील ऑन साइडला मारायचा प्रयत्न होता. ओव्हरपिच बॉल. शॉर्ट मिड विकेट रिझर्व्हमध्ये खेळाडू तैनात आहे. अगदी यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नन्ना मुन्ना हा खेळाडू आपण पाहतो. संधी दिली त्याला पहा खारडी टीमने खेळण्याची प्लेइंग 11 मध्ये. पुढील भविष्यामध्ये तो चांगला क्रिकेट खेळेल. कॉन्फिडन्स लेवल त्याचा हाय राहील अशा मोठ्या मॅचेस जर त्याने खेळल्या तर. आणि त्याचाच प्रयत्न खारडी संघ देखील पाहतोय. यंग टॅलेंटेड खेळाडूंना संधी दिली जाते वारंवार. चांगला प्रयत्न. गोलंदाज तयार हो. यावेळी इनसाइड आउटचा फटका. कमालीचा स्ट्रोक. सुंदर फटका होता. चेंडू सीमा रेषा पार. येतोय चौकार.
असे चौकार षटकार तुम्हाला मारावे लागतील. फलंदाज विकीच्या बॅटमधून चौकार आला. यावेळी देखील लाऊड अपील केली आणि पंचाचा इशारा ते षटक समाप्तीचा. 44 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग जसा वाकलन टीम आपण पाहतो टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7. आता येणारे 12 बॉल आणि समीकरण 37 धावेंचं. अतिश म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी राहिली धरम आलिमकर या गोलंदाजाची. आणि आता अतिश मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. 12 बॉल आणि 37 धावेंचं आव्हान आहे. इथून मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं. यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय, ग्लान्स केला जातोय. डिप्सफिल्ड रिझनमध्ये खेळाडू तिथे तैनात. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावेने खालडी टीम जरूर खुश राहील कारण कोणताही फरक पडणार नाही खालडी टीमला. इथून मोठे फटके मारण्यासाठी संघर्ष करावा लागतोय वाकलन टीमला. अजूनही 9 विकेट्स हातामध्ये आहेत त्यामुळे इथून प्रत्येक जो बॅट्समन येईल त्याला मात्र बॅट फिरवावी लागेल. विस्फोटक बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप इथून कशी बिल्ड होईल त्याचा प्रयत्न करावा लागेल. एका तरी खेळाडूला आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इथून धावा करणं अनिवार्य राहील. यावेळी देखील ऑन साईडला मारायचा होता. मिड विकेट रिझनमध्ये ओ क्या बात आहे. बॅकअप चांगला. 4 धावा तिथे मिळाल्या असतात. सोहमच्या माध्यमातून एक कॅच आणि आता देखील धावा वाचवल्या जात आहेत सोहमच्या माध्यमातून. त्या चेंडूवरती धावा मिळवल्या 3 म्हणजे 1 धाव जरूर सोहमने वाचवलेली आहे. 3 धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 11 धावा पलकावरती लागले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये वाकलन टीमची निराशजनक सुरुवात झाली कारण सुरुवात पॉवर प्लेमध्ये तुम्हाला पॉवरफुल व्हायला पाहिजे होते. 44 धावांचं भलं मोठं आव्हान तुम्ही चेस करताय तर सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न खेळाडू तैनात. वाईडिश लॉंग ऑन मध्ये धरम तिथे आहे आणि धरमने चांगला झेल घेतला. आणखीन एक धक्का वाकलन टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज राहुल म्हात्रे बाद झाला. फुलटॉस बॉल होता. एलिव्हेशन मिळालं नाही. अगदी वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर होते. काउ कॉर्नर रिझन पर्यंत धावत अगदी रनिंग कॅच तिथे जज केला धरम या गोलंदाजाने. यावेळी देखील इनसाइड एज होती. झेल भले ड्रॉप झाला परंतु एकेरी दुहेरी धावेने कृष्णा सर काही फरक पडणार नाही खाडे टीमला कारण इथून मोठे फटके येत नाही आहेत. अजून 8 विकेट्स हातामध्ये आहेत वाकलन टीमच्या. मोठे फटके मारण्यासाठी बराचसा संघर्ष करावा लागतोय. 8 चेंडू 32 धावेची गरज. इथून 2 चेंडूवर 2 मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं राहील तर मॅचमध्ये थोडासा शिरकाव करेल वाकलन टीम. यावेळी इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. बॅकवर्ड पॉइंटला विजय आलिमकर तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला झेल तिथे घेणं त्याला सेफ हँड्स. आणखीन एक धक्का वाकलन टीमला. बॅट्समन सलामीला आलेला विकी जाधव बॅक टू द पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. मयूर ऑन स्ट्राईक गेलाय.
यावेळी क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझन मध्ये जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेटचं पतन. मयूर आल्या आल्या माघारी परततोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नैतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी या सामन्याचे पूर्णपणे मी म्हणेल वन साइड सामना आपल्याला पाहायला मिळेल. सूरज गोलंदाजीसाठी सज्ज. 6 बॉल आणि 32 धावेची गरज. 6 बॉल 32 मध्ये प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावा लागेल. इथे अजून एक धक्का मिळेल का? झेल ड्रॉप केलाय. अगदी चांगला ट्राय केला होता. वाईडिश लॉंग ऑनला तो यंग खेळाडू आपण पाहतो. अगदी वय कमी आहे, खेळायला देखील चान्स मिळाला. अगदी एवढ्या मोठ्या स्टेजवरती आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करत असताना चांगली फिल्डिंग. यावेळी देखील बॅक टू द बॉलर मारण्याची संधी. वन साइड मॅच. मागील 2 मॅच चित्तथरारक पाहायला मिळाल्या आणि ही सेकंड फेरीमधील पहिली मॅच थोडीशी आपल्याला कमजोर पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच श्री मलंग वावजे टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल तो लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. फिल्डिंग यस थँक्यू. म्हणजेच दानसर टीम आपण सज्ज राहा बॅटिंगसाठी. आपले 11 खेळाडू घेऊन खेळाडू कक्षापर्यंत आपण यायचे. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे 5वा वाकलन टीमला. माजी सरपंच नितलस गावचे आदरणीय नंदकुमारजी भोपी साहेबांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. वन साइडेड मॅच. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता आणि हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. चला दानसर टीम आपण आपल्याला पहिलं बॅटिंग करायची आहे, त्यामुळे आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन थांबायचे. यानंतर वेळ न दौडता लगेच मॅचला सुरुवात केली जाईल. आज फायनल डे. यावेळी देखील डॉट बॉल आणि अशा रीतीनं ही मॅच जिंकला 29 धावेने. खार्डी संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम वाकलन. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला, त्याबद्दल आपल्याला देखील पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने खरं तर आक्रमण दाखवलं, पहिल्या षटकामध्ये 4 चौकार ठोकले, तो फलंदाज आपण पाहतोय ऑन स्क्रीन केतन म्हात्रे ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. केतन यावा आपण. आपल्याला मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन इथं आपला गौरव करण्यात येईल. श्री मलंग वावजे टीम देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. लगेच फील्ड सेटअप करायचं आहे. दानसर टीमला देखील विनंती आहे. दानसर टीम देखील खेळाडू कक्षामध्ये येत असताना आपण पाहतो ओपनिंग जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आम्ही या आजच्या दिवसामध्ये घाई करत आहोत, कारण आज मेगा फायनल डे अतिरिक्त सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे थोडं सहकार्याची अपेक्षा सर्व संघाकडून आम्हाला असेल. सेकंड फेरीमधील सामना जिंकला तो मध्ये खार्डी टीमने. चला केतन म्हात्रे आपण यावं. मॅच